नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. ज्याचं नाव आहे विषय आपलाच. तर दोघांचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. तर दिलीप सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचा प्रवास कसा चालू झाला? 1993 मी नवी मुंबईमध्ये म्हणजे ऐरोलीमध्ये राहायला आलो, सेक्टर 5. आणि ॲक्च्युली मी अशासाठी इथं ऐरोलीमध्ये आलो की माझी MIDCमध्ये रबाले MIDCमध्ये माझी कंपनी मी नवीन स्टार्ट केली होती. काय पण त्याच्या आधी मला शिवसेनेची आवड निर्माण झाली. मी 83-84च्या दरम्यान मुंबईला आलो होतो आणि ते बघितलं शिवसेनेचं कार्य पद्धत. 20% राजकारण आणि 80% समाजकारण, ते मला आवडलं होतं. पण मला इथं नवी मुंबईमध्ये आल्यानंतर मी शाखेत जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण ओळखी नवीन असल्यामुळं ओळखीचे असं कोणी भेटत नव्हते. तर त्याच्यानंतर कुठल्या तरी, आता संदर्भ मला आठवत नाही त्या बाबतीत, त्यावेळेला हरिभाऊ म्हात्रे, तात्या आणि दिवंगत सीताराम केणी हे दिवा गावातले, ह्यांची ओळख झाली. नरेश पाटील वगैरे जी कंपनी आहेत त्याच्याबरोबर मी इथं यांच्याकडे सामील झालो. तात्या, 93चा काळ आठवत असेल तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही दिलीप म्हात्रेंना पहिल्यांदा बघितलं, म्हणजे तेव्हा काय वाटलं होतं की हा मुलगा खूप पुढे जाईल किंवा हा मुलगा आपल्या पक्षासाठी काहीतरी करू शकतो, असं वाटलं होतं का तुम्हाला? हो, तेव्हा सुरुवातीलाच वाटलं. कारण का तर त्यांचे जे हरहुन्नरीपणा असेल किंवा एक काहीतरी समाजकार्य करण्याची जी उर्मी होती त्यांच्यावर, त्या याच्या उर्मीतनं मला वाटलं की हा माणूस योग्य आहे आपल्या शिवसेनेसाठी. तेच अन्यायाविरुद्ध लढण्याची जी वृत्ती त्यांची आहे ती मी हेरली. आणि म्हणूनच तेव्हापासून मी त्याला जवळ केलं आणि आजपर्यंत मी त्याच्या जवळ आहे. दिलीप सर, जर का तुम्ही त्यावेळी तात्यांना भेटला नसता तर आज काहीतरी गणित वेगळंच असतं. तर मग तात्याचा तुमच्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट पडला? नाही, तात्याचा स्वभाव की जसं कुठलाही कार्यकर्ता आपला म्हणजे अडचणीत आहे कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी, तरी तात्या त्यावेळेला 2 व्हीलरवर यायचे. म्हणजे हे मी बऱ्याच वेळा बघितलं आहे की कुठला तरी काय प्रॉब्लेम झाला, पोलीस स्टेशन असेल, काय झालं की तिथं म्हणजे किंवा इतर पक्षांचे लोक, त्यावेळेला तात्या फोन गेल्या तात्या लगेच हजर व्हायचे. हे मी त्यांच्यातलं गुण बघितलं. तर त्यावेळी बऱ्यापैकी बघायला गेलं तर राजकारण म्हणजे समाजसेवा होती. आता बऱ्यापैकी करिअर झाले ते. जेव्हा तात्याने तुम्हाला सांगितलं की तुला हे जबाबदारी पार पाडायची आहे किंवा हे एक जबाबदारी दिली, तरी तुम्ही अचानक शॉक झाला किंवा काय तुमची इच्छा, म्हणजे एक स्वप्न असतं आपलं की शाखा प्रमुख व्हायचं आहे किंवा काही गोष्टी असतात, मग अचानक तुमची काय प्रतिक्रिया होती त्या टाईमला? नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला असं नव्हतं आमच्यामध्ये की बाबा म्हणजे असं, आताही नाही आमच्यामध्ये ती गोष्ट की बाबा तू शाखा प्रमुख हो किंवा तू अमुक पद घे, असं काही नव्हतं आणि आधी नाही. प्रश्न असा आहे की त्यावेळेला आमच्या ज्यावेळेला इंटरव्ह्यू झाल्या, सांगितलं गेलं की पदाधिकारी आपल्याला नवीन नेमायचे आहेत. आणि तो काळ थोडासा शिवसेनेसाठी पडझडीचा होता. 97-98ची गोष्ट आहे. खूप मोठी पडझड झाली होती त्यावेळेला. आम्ही सुरुवातीला म्हणजे विरोधकांनी, आता आम्ही म्हणू की त्यांनी बराच म्हणजे कोणीही शुकशुकाट म्हणायला लागेल त्यावेळेला 98च्या वेळेला. तर त्याच्यानंतर असं ठरलं की बा नवीन पदाधिकारी आपण हे करूया, नेमूया. आणि मग त्यावेळेला मुंबईवरून लीलाधर डाके साहेब, शिवसेना नेते, हे मधुकरजी दादा सरपोतदार, ते यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आमच्या वाशी शाखेवर, मध्यवर्ती शाखेवर, तिथं मग इंटरव्ह्यूचं 1-2-3 दिवस आमचे इंटरव्ह्यू झाले पूर्ण नवी मुंबईचे. तेव्हा दिघे साहेबसुद्धा केबिनमध्ये स्वतः बसून होते. त्यांनी ते प्रत्येक ह्याच्यासाठी, पदासाठी 8-10 कॉम्प्युटर होते. एवढी सगळी पडझड होऊनसुद्धा बरेच कॉम्पिटिशन होते. आणि त्याच्यात मग त्यांच्या नेत्यांच्या समोर ज्या इंटरव्ह्यू झाल्या सगळ्या ज्या टाईपच्या, त्याच्यामध्ये मग त्यांनी ती लिस्ट बनवली आणि मग दिघे साहेबांकडे सुपूर्द केली. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये ही पद्धत नाही
की बाबा कोणीतरी रेफरन्स दिला काय, हे एक महत्त्वाचं आहे शिवसेनेमध्ये काय. म्हणजे त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये ती लिस्ट दिघे साहेबांकडे पाठवून दिली, जिल्हा प्रमुख होते काय. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सामनामध्ये डिक्लेअर केलं किंवा तेव्हा मला वाटलं. आणि तुम्हाला सांगतो आमचे सहकारी आता इथं उपस्थित आहेत, आम्ही म्हणजे आता नवीन वर्ष येईल, थोडं लेट झालं, लांबलं गेलं की आम्ही सकाळी पहिला पेपर म्हणजे पेपर आलेला पहिला सामना बघणार, आपलं नाव आहे का काय. नवरात्रीमध्ये आम्ही आता इथे 9 दिवस आम्ही रात्रभर जागायचो, सकाळी पेपर टाकलेले गठ्ठे पेपरचे त्याच्यातनं सामना काढणार आणि नाव आलं काय. कारण आता नवरात्री उत्सव आहे, मध्ये दसरा आहे, आम्ही जवळजवळ 7-8 महिने 8 महिने ते लेट झालं काय. आणि जेव्हा मी शाखा प्रमुख झालो तेव्हा खूप म्हणजे आनंद एवढा झाला की बा संघटनेचं काम करण्यासाठी मला संधी दिली बाळासाहेबांनी. आता कधी असं झालं का की तुम्हाला तात्यांची एखादी गोष्ट पटली नाही किंवा पक्षात जे चालले एखादी गोष्ट पटली नाही, मग त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवलाय का? नाही, आवाज म्हणण्यापेक्षा आम्ही वैयक्तिक एक घटना मला आठवते की बाय इलेक्शन झाली, पोटनिवडणूक आमच्या सेक्टर 5च्या ह्याच्यामध्ये. बरं, त्यावेळेला मी पदावर वगैरे काय नव्हतो, पण बऱ्यापैकी सक्रिय झालो होतो आणि ॲक्टिव्ह होतो ह्याच्यामध्ये की प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्यावेळेला उमेदवार निश्चित करण्यासाठी तात्याने एक मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगला मला बोलवलं नव्हतं. तर मग तात्याने मी हे सांगितलं की असं काय कारण आहे की मला नाही बोलवलं, की मी तर तुमच्याकडनं तिकीट मागितलं नव्हतं, मी इच्छुक नव्हतोच काय. हे असे छोटे झालेले आहेत त्यांच्याबरोबर. एक जुनी गोष्ट मला आठवते त्यावेळेस. आता तुमचा स्वभाव बऱ्यापैकी असा आहे की डायरेक्ट तोंडावर बोलणं जे काय असेल ते. आता राजकारणात कसं आहे, गोड गोड बोलून गळा कापणारे मोठे होतात. मग तुमचा जो स्वभाव आहे ते तुम्हाला कुठंतरी असं झालं का की हा स्वभाव मला लॉस झाला आहे? असू शकतो, कारण मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कुठली गोष्ट बोललो नाही. मी पक्षासाठी जे चुकीचं असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित काही लोकांना ती गोष्ट आवडली नसेल पण ते माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी तर मी केलं नाही. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी उमेदवार देताना जर समजा बाहेरून आलेला उमेदवार आहे काय आणि ते जर शुअर शॉट असेल म्हणजे 100% निवडून येईल किंवा 75% चान्सेस आहेत असा जर माणूस दिला तर पक्षाच्या वाढीसाठी ती चांगली गोष्ट आहे. पण तोच माणूस जर आमच्या तिथला स्थानिक कार्यकर्त्यापेक्षा किंवा पदाधिकारी असेल किंवा कार्यकर्ता असेल मग त्याला देण्यात तुम्ही का नाही देत असं माझं सांगण्याचं हे होतं, प्रत्येक पक्षात होतं. मग त्याच्यासाठी जर मी बोललो असेल तर मला त्याच्याबद्दल कुठलीही खंत नाही. मग त्याच्यामध्ये माझं नुकसान झालं तरी चालेल. माझा उद्देश एकच तेव्हाही होता आणि आजही आहे की जी पक्षाला परत जे हे होतं आहे ते होऊ नये. आता 2026 चालू आहे. आता राजकारण बघायला गेलं तर सगळं ॲडजस्टमेंटचं राजकारण चालू झालं. पण तुम्ही प्रामाणिक शिवसैनिक, आत्ताचं राजकारणामध्ये तुम्ही कसं जुळून घेताय, म्हणजे कसं मॅनेज होतं त्या गोष्टी? नाही, असं म्हणता नाही येणार की मी जुळून घेत नाही आणि ॲडजस्टमेंटचं राजकारण आहे असायलाच पाहिजे. ॲडजस्टमेंट नाही केले तर पक्ष आणि हे वाढणार कसा पक्ष. पण त्यांना कुठेतरी आपले कॅल्क्युलेशन जर जमत नसतील तर मला वाटलं तर मी एखादा पॉईंट त्यांना सांगतो बाबा हे असं नाही असं करा. ऐकणं नाही ऐकणं तर तो माझा भाग नसतो. कळलं? म्हणजे तसं ॲडजस्टमेंट नाही, आपण क्लिअरली बोलू शकत नाही काही शब्द. हां, बोलतो ना. हां, नाही काही ॲडजस्टमेंट म्हणजे होते की हे पैसे घ्या आणि पार्टी इकडे या, अशी ऑफर तुम्हाला आली असेल? हो, आली. 10 वर्षापूर्वी आली होती एक म्हणजे मोठ्या पार्टीकडनं, पण ती मी नाकारली. का? कारण पक्षनिष्ठ सगळं काही मला ऑफर केलं होतं. म्हणजे कामं MIDC मधली कामं वगैरे सगळं बॉडीगार्ड म्हणजे ॲक्च्युली ते इलेक्शनपुरतं असेल सगळे ऑफर असताना मी त्यांना स्पष्टपणे नाकारलं. आणि माझ्याबरोबर असणारी लोक जर कदाचित ऐकलं ही गोष्ट तर ते नक्की स्वतःला बोलतील हा नाही हा बरोबर बोलला. म्हणजे त्या पक्षाची लोकं माझ्याकडे आली. पण आत्ता कुठं असं वाटतं का की त्यावेळी जर ही गोष्ट ऐकली असती तर आज माझं
काहीतरी वेगळं आत्ता राजकारणात मी कुठेतरी दुसरीकडे असतो. नाही नाही नाही. हे बघा लक्षात घ्या, मी राजकारण हा माझी म्हणजे एक सांगतो, मला समाजकारण ही आवड आहे. मग ते मी कुठलंही काम करताना शाळेच्या फी असतील आमच्या शाळांमधून कधी जेन्युन आमची सरस्वती स्कूल आहे. आत्ता परवा आम्ही गेलो होतो त्या आमच्या प्रिन्सिपल, त्यावेळेला त्यांनी हा उदाहरण दिलेलं आहे की जेन्युन जर मी असेल बाबा मुलांना फी म्हणजे अडचण आहे, गरीब लोक आहेत, मग म्हात्रेचा नंबर घ्या आणि त्यांच्याशी फोनवर बोला. तर ही मेन माझा उद्देश हा मोठं होण्याचा, कुठला मोठ्या पदावर किंवा महापौर होण्याचा किंवा स्टँडिंग घेण्याचा अजिबातच नव्हता आणि आजही नाही. काय मला आवड आहे आणि मला आवडलेला एकच पक्ष आहे, बाळासाहेबांची शिवसेना. आज दुःख काय होतं माहीत आहे, आम्हाला सांगायला लागतं की आम्ही शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरेंची शिवसेना काय हे सांगताना दुःख होतं. लक्षात घ्या, सगळं काय होऊन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या आयुष्यात मी बघितलं तेवढ्या वर्षामध्ये. समोर जाताना आम्ही जेव्हा देतो लोकांना काय दुःख होतं सांग. तर 93 साली तुम्ही राजकारणाची सुरुवात केली, तिथून 2026मध्ये तुम्हाला नगरसेवकचं तिकीट भेटलं. म्हणजे 33 वर्षाचा प्रवास आहे बऱ्यापैकी हा. कधी असं वाटलं का की आज तुम्हाला 2026मध्ये तिकीट भेटले, खूप उशीर झाला, ह्या गोष्टी आधी व्हायला पाहिजे होत्या? नाही, खरं सांगायचं म्हणजे काय असतं माहिती आहे का, की मी पक्षाकडे तिकीट मागितलं नाही. आत्ताही इवन आमच्या ज्या प्रोसिजर असतात की बाबा फॉर्म वाटप 2 दिवसाचं असं ठेवलं, 2 की 3 दिवसाचं फॉर्म भरून जमा करणं काय, त्याही प्रोसिजरमध्ये मी कुठेही नाही ह्यावेळेला पण काय मी त्या ह्याच्यात नव्हतोच. पण अचानक काहीतरी घडामोडी ऐरोलीमध्ये अशा घडल्या की मला मग याच्यामध्ये विचारणा केली की बाबा असं असं आहे, इथे तुम्ही फॉर्म भरा, आदेश मानलं. ओके. आणि त्याच्याबरोबर कधी ह्या 33 वर्षामध्ये हरिभाऊ तात्या असतील किंवा इतर कोणी मला विचारलं बाबा तू फॉर्म भर म्हणून, आणि मीही ती इच्छा व्यक्त केली नाही. तर काय होतं माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी असं होतं, मी सगळ्याच पक्षात आहे, कुठेतरी कोणाचं तरी हे करून रिलेशन असतेच, हां त्याला तिकीट द्यायला सांगा. मग ह्या ह्याच्यामध्ये मी कोसोदूर आहे. कोणीही सांगू शकत नाही की म्हात्रेने इथे प्रयत्न केला, दिलीप म्हात्रेंनी, बिलकुल. आणि मग त्यांचं झालं नाही. नगरसेवक झाल्यानंतर समजा एखादं काम चुकीचं चालले आणि तो तुमच्याच पक्षातला माणूस असला किंवा तुमच्या जवळचाच असला, तर त्याला तुम्ही तिथं थांबवणार का किंवा त्या गोष्टीचा विरोध करणार का तुम्ही? हो, नक्कीच. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. काय नाही ऐकलं तर मी वरिष्ठांच्या कानापर्यंत नक्कीच सांगेन. शेवटी ती अथॉरिटी माझ्याकडे नसणार आहे. जर माझ्याबरोबरच्या लोकांनी जर चुकीचं काम करत असतील, मॅक्झिमम त्याचं म्हणजे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तेवढंच माझ्या हातात. आता ह्या गोष्टी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या आहेत, ठीक आहे. 5 वर्षानंतर जर लोकांनी हा व्हिडिओ बघितला, 5 वर्षानंतर हा व्हिडिओ परत बघितला, तर जे बोललाय तुम्ही गोष्टी त्या जर झाल्या नाहीत तर काय? एक लक्षात घ्या, म्हणजे मी नगरसेवक झाल्यानंतरची गोष्ट तुम्ही सांगतो. मी आश्वासन देताना जे शक्य आहे, समजलं की मी असं नाही सांगणार की मेट्रो तुमच्या दारातून जाईल, ते नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. म्हणजे जे शेवटी एक लक्षात ठेवा, 5 वर्षामध्ये ह्या वर्षी नाही झाली तर दुसऱ्या वर्षी दुसरी तिसरी जे हे असेल त्याच्याप्रमाणे नक्कीच करेन प्रयत्न. आणि जर नाही केलं प्रयत्न सोडा, मी करून दाखवेन. नाही झालं तर मी पुढच्या वेळेला मी इलेक्शनला उभाही राहणार नाही, कोणाकडं मत मागण्यासाठी मी जाणार नाही. हे माझं मी तुम्हाला वचन देतो, तुम्हाला म्हणजे तुमच्यामार्फत आमच्या लोकांना. आता एक ट्रेंड चालू आहे, ट्रेंड म्हणता येणार नाही पण होतं, नगरसेवक झाल्यानंतर PA ठेवणं. जे काय फोन असेल पहिल्यांदा PA उचलणार, मग तुमच्यापर्यंत येतो. मग सर्वसामान्य माणसांनी जर फोन केला तर ते फोन तुम्ही उचलणार का तुमचं PA उचलणार? म्हणजे तुम्ही रात्रीचं म्हणताय की दिवसाचे? कधी हां, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माझी रबाले MIDCमध्ये माझी एक कंपनी आहे, ती 24/7 मध्ये असते. तिथं तुम्हाला होळी, दसरा, दिवाळी काय म्हणजे ॲडजस्टमेंट असते, ज्यांना यायचं असेल वर्कर ते येतात, म्हणजे हे नसतं.
चालू असतात. त्याच्यामुळं माझा फोन रात्री उशाला असतो आणि चालू असतो काय. आणि हे आमच्या कार्यकर्त्यांनी आधी अनुभवलं आहे. ज्या वेळेला रात्री 3 वाजता काही प्रॉब्लेम झाले काय, 2 वाजता झाले, कुठल्याही वेळेला की मी मी बघून फोन उचलत नाही, माझ्या कंपनीचा आहे का कोणाचा आहे. रात्रीच्या वेळेला ते शक्य पण नसतं. मी रात्रीचं सांगतो आहे, त्याच्यामुळे दिवसाचं तुम्ही समजून घ्या मी कसं करेन. कारण तिथं मला अलर्टसाठी ॲटलिस्ट माझ्या कंपनीसाठी पहिला माझा स्वार्थीपणा असेल, पण फोन आपण बघून उचलायचं हे मी आत्तापर्यंत तरी शिकलेलं नाही आणि ते होणारही नाही. तुम्ही म्हणालात PAचा ना, PA माझा फक्त कशासाठी असेल की बाबा कार्यक्रमाची आठवण, जे काही तुम्हाला निमंत्रण येतात सगळ्या टाईपचे, त्याच्यासाठी जर समजा मी सांगेन एखाद्याला बाबा मला आठवण करून देण्यासाठी तेवढं कर, फोन माझ्याबरोबरच असतो. तुमच्या वचननामामध्ये तुम्ही सांगितलेलंच की ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपण. तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विचारतो की निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या समस्येवरती तुम्ही भर घालणार आहे किंवा कोणते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहे? बघा साधारणपणे नगरपालिकेची जी कामं असतात म्हणजे गटर, मीटर, वॉटर काय हे तर आहेतच. त्याच्याबरोबर जे काय तुम्हाला म्हणजे माझ्या निदर्शनात काही गोष्टी आलेल्या आहेत. काही लोकांच्या पार्किंगच्या समस्या आहेत. एका ह्याच्यामध्ये ह्याच्यात की मोठ्या बसेस, मिनी बसेस म्हणजे ती कॅपॅसिटी ना रोडची एक तर रोडच्या दोन्ही बाजूला अशी रचना सिडकोने केलेली आहे. बिल्डिंग दिल्यात, सगळं काय दिलं, चाळी दिल्यात, पण आता तेव्हाची परिस्थिती अशी होती, कदाचित त्यांना वाटलं असेल, मला माहिती नाही, सिडकोचा दुर्दशेपणा होता का काही होता. आज चाळीमधली अशी परिस्थिती आहे की 2 माणसं एकत्र चालत जाऊ शकत नाही. चाळीमध्ये एक समोर आणि एक समोर अशी, म्हणजे त्यांना कदाचित वाटलं असेल किंवा त्यांना सायकल पण घेऊ शकत नाही का काय. म्हणजे सायकल तरी तुम्हाला घरासमोर पार्किंग करायला पाहिजे ना. त्या लोकांकडे आज 4 व्हीलर आहेत. तर सगळ्यात मोठी समस्या ही पार्किंगची पण आहे, जसं तुम्हाला सांगितलं गटर मीटरचं जे तसं की त्यांच्यासाठी एक चांगलं एक नाही. म्हणजे आता जसं आम्ही जवळ 34,000-35,000 मतदार आहेत. त्याच्यामध्ये आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये बरेच रिडेव्हलपमेंट जरी असेल तर त्याच्यावर सुद्धा आम्हाला लक्ष ठेवायला लागेल. लोकांना त्रास व्हायला नाही पाहिजे. कारण आज नाही बोललं तरी घरटी 2 गाड्या घेण्याची कॅपॅसिटी माणसांची झालेली आहे. ठीक आहे, एक जर तुमच्या पार्किंगमध्ये असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठेतरी एक जागा फिक्स करायला लागेल जवळ, की चारही बाजूनी गाडी पार्क केली आणि ती ना मग ते आहे. त्याच्यासाठीच काय करणार तुम्ही? पार्किंगचं ठीक आहे, तुम्ही बोलला की सॉल्व्ह झाले पाहिजे, पण त्यासाठी करणार काय? करणार म्हणजे नगरपालिकेला पाठपुरावा करून काय त्यावेळेला आम्ही हे मांडू की ही समस्या सोडवण्यासाठी आम्हाला भूखंड पाहिजे. त्याचं जागेवर म्हणजे समजा ह्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 3 जागा लागतील. माझा जो प्रभाग क्रमांक 5 आहे तिथं 3 अशी अरेंजमेंट करा की बाबा जागा म्हणजे असं नाही की माणूस पार्किंग केली आणि रिक्षा पकडून जाईल रात्री अपरात्री, तशा पद्धतीचं नको आहे. काही शाळांचं कधी म्हणजे मोठमोठे आवाज येतात, ते चांगलं कार्यक्रम वगैरे सगळं असतं. साऊंड बॅरियर काय हरकत आहे, हॉल मॉलला म्हणजे ह्याच्यात साहजिकच लोकांना त्रास पण होणार नाही आवाजाचा, म्हणजे लागू नयेत जसं आपण रोडला लावतो. हॉल झाला पाहिजे शाळेत. पार्किंग आता शाळांची पार्किंग मोठी मैदानं दिलेली असताना, स्वस्तात लीजवर दिलेले असताना, इतर तुम्ही जर काही गोष्टी करत असाल इन्कमच्या तर त्याच्यापेक्षा तुमच्या मिनी बसेस आतमध्ये घ्या ना. आणि ही समस्या आम्ही आमचे सहकारी पण होते, हांडेसाहेब वगैरे सगळे होते. तिथं वॉर्ड ऑफिसर समोर मांडली होती की एक विशिष्ट एक शाळा आहे की तिथं त्या शाळेमध्ये सगळं काय असतं ना, तुमच्या गाड्या आहेत ना दोन्ही बाजूच्या रोडवर, जो रहिवाशासाठी रोड आहे तिथे, आणि अचानक मग काय होतं ते रिक्षा असतात, 2 व्हीलर घेऊन येतात. आणि तिथं पण मी प्रत्यक्ष माझ्या बाबतीत जे घडलं ते सांगतो. एक गेट आहे, गेटवर वॉचमन होता शाळा सुटल्यावर आणि मी येत होतो. पटकन एक लहान मुलगी क्रॉस झाली. आता मला सांगा, जर माझं लक्ष तिथं नसतं, मी स्वतः ड्राईव्ह करत होतो, जर ड्रायव्हर असं त्याचं लक्ष नसतं, घटना कशी घडली असती. म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहेच ना. मग हे सगळं असतं ना, हा विरोध मग माहिती ना मला. आता ह्या गोष्टी मागचे लोक पण बोलून गेलेत की आम्ही निवडून आलो तर ह्या गोष्टी करेन. मला नाही माहिती. जर मागचे लोक जर हे केलं असतं त्याने ह्यांनी प्रश्न विचारावा त्यांना मत का देता मग तुम्ही.
पण आम्ही हा आमच्याकडं पुरावा आहे रायटिंगमध्ये वॉर्ड ऑफिसरला दिलेला 2 महिन्यापूर्वीचा. लोकांच्या तक्रारी येतात, तुम्ही गेट चुकीच्या जागेवर टाकताय. नाही, काम न होऊन पण लोक त्यांनाच मत देतात. मग काय दुर्दैव. कुठं चुकते? कुठेतरी सिस्टम चुकते. मग काय चूक होते? नाही, त्याचा पाठपुरावा मी करणार. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, हे जरी वॉर्ड ऑफिसर जरी असलं ते काही वरून आलेलं नाहीत. आणि ह्याची मला चांगली सवय आहे पहिल्यापासून. काय आमची लोक, आमचे कार्यकर्ते पूर्णपणे जाणतात की त्यांना कसं काय कामाला लावायचं. आज ये उद्या ये हे हा माझा प्रश्न नाही, म्हणजे हे नाहीच आहे. आता हेच गोष्ट जर तुमच्यासोबत झाली, आता तुम्ही बोलला सगळ्या गोष्टी बोललात, मागच्या लोकांनी पण काही बोलले, काही गोष्टी केल्या, काही गोष्टी नाही केल्या, तुमच्यासोबत पण हेच घडलं, लोकांनी का तुम्हालाच का मत द्यावं? मी तुम्हाला सांगितलं ना मगाशीच, मी इलेक्शनचं फॉर्मच भरणार नाही. आणि भरला असेल तर त्यांनी माझ्या याच्यावर बिलकुल मतं मला द्यायची नाही, हेही सांगतो. म्हणजे कसं असतं, शेवटी मी पण राजकारणी म्हणून अँगल जो असतो ना, मी माणूस म्हणून किती लोक ओळखत असतील हे मला नाही माहिती. कारण बघा, प्रत्येकाचा त्याच्या रहाटगाडग्यात तो चाललेला असतो की नगरसेवक बाजूने गेला तरी त्यांना माहिती, उद्या त्यांनीच मत दिलेलं असतं की हाच नक्की आहे का 4 महिन्यांनी. आणि त्याला पहिलं त्याचं रोजीरोटीच आहे, ह्या गोष्टी असतात. तर ते म्हणजे शेवटी बघा, एका साच्याच बसवणार माझ्यासारख्या माणसाला पण ते माझा जो अहवाल आहे ना, जो त्यांच्या समस्या आहेत ते नक्कीच मांडणार. आणि मग त्याच्यासाठीच मी सांगतो, आलेला एक प्रश्न की माझ्या नोंदवहीत असेल रहिवाशांचा. काही लोक निवडून आल्यानंतर लगेच गाडीवर घेतात, ठीक आहे, पण त्यांना त्यांचं बॅकग्राऊंड माहीत नसतं. आता तुमच्याकडे पण गाडे वगैरे आहेत, पण हे असं नाही की तुम्ही पक्षाकडून किंवा पक्षाकडून पैसे आले त्यावर घेतले. एक हे पण कळतं की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, की मग हे गाड्या बेड्या जे दिसते तुमचं कष्टाने कमवलेले आहेत. काही लोकांना असं वाटतं की हां, राजकारणात घुसला, पैसा आला, ह्या गोष्टी होतात. तुमच्या कानावर पण आल्या असतील त्या गोष्टी. आणि कसं ते सत्य पण आहे, तुम्ही कानावर सोडा, आम्ही प्रत्यक्ष बघितलेले आहे स्वतः. कारण मी जेव्हा स्वतः राजीनामा देऊन माझं स्वतःचं जो ज्याच्यात मी एक्सपर्ट होतो ते मी चालू केलं. तुमच्या आता समजा निवडून आला तर तुमच्या स्वतःच्या नाही तुमचा हां, तुमच्या स्वतःच्या आता MIDCत. एक मिनिट, तुमचं उत्तर अपुरं राहिलं. तुम्ही सांगितलं बाबा मग पैसा आणि हे गाड्या गोड्या, ऑलरेडी माझ्याकडे सगळं आहे. काय माझ्याकडे गाड्या आहेत, काय माझ्या जरुरीपेक्षा स्वतःसाठी जास्त आहेत. दोन आहेत माझ्याकडे. नावं सांगू? सांगा आता. हां, फोर्ड इंडिवर आणि फॉर्च्युनर, ह्या 2 गाड्या माझ्याकडे आहेत. माझं बॅकग्राऊंड, माझी मुलगी MD आहे गायनॉलॉजी. माझा मुलगा अमेरिकेत शिकतोय. तर मला एक घटना आठवते, पण ते लांबवलं जाईल. मी शाखा प्रमुख असताना असं काहीतरी माझ्या बॅड पॅच आला होता. त्यावेळेला 2008-9 होतं साल. म्हणजे महामंदी, वर्ल्ड रिसेशन. आमच्या MIDCमध्ये विकणं आणि भाड्याने देणं काम नव्हतं. 5 वर्ष मी शाखा प्रमुख असताना सुद्धा. आणि त्यावेळेला मी कार्ड बनवलं होतं, एक लक्षात घ्या. कारण ते एक वेगळंच आम्हाला, आमचे सहकारी इथे बसलेत ते सांगतील. आणि ते माझ्या काळचे एक कलिग्स म्हणाले मी. म्हणजे वॉर्ड वेगवेगळे असल्यामुळं आम्ही असे 10 शाखा प्रमुख होतो. त्या पिरियडमध्ये मी शाखा प्रमुख असताना 5 वर्ष रिसर्चांच्यामुळं 5 वर्ष माझा बिझनेस ठप्प होता. तेव्हाही कधी मनात आलं नाही की आपण कुठंतरी काही करतात म्हणजे इतर पक्षांचे लोक त्यांच्यासारखं वागूया. मी माझं आउटस्टँडिंग जे येत होतं त्याच्यावर मी कसं तरी माझं घर सांभाळलं आहे. माझ्या प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, माझ्या घराला कलर करण्यासाठी पण माझ्याकडे तेवढे हे नव्हतं. कारण बिझनेसची सुरुवात होती जमतं. आणि मी वाचलो कुठं, जिथं मी कुठे कोणाचं लोन बँकेचं वगैरे, नाही तर कदाचित आमच्या गावाला मला जायला लागलं. आणि त्याच्यानंतर जो सुरुवात झाली तेव्हा बाउन्स बॅक घेतला मी. आणि आज इथपर्यंत पोहोचलं. माझी MIDC अंबरनाथमध्ये कंपनी आहे फॅब्रिकेशनची, मुरबाडमध्ये कंपनी आहे. आणि आतासुद्धा मी जूनमध्ये एक जागा घेतलेली आहे. पोझिशन अजून मिळालं. बोला. तर तुमच्या प्रश्नाचं मला वाटतं त्याचं उत्तर मिळालं असेल. त्याच्यामुळं मला कोणाकडनंही अपेक्षा नाही. काय हा, म्हणजे काय विचारलं लोकांना क्लिअर व्हावं की मी आपण जर ठेवणार तुम्हाला कुठं निवडून साहेब दिला- पैसा नाही, हा, माझा तेच. पोटापुरता माझ्याकडे आहे. हे जे मी सांगितलं, माझे मुलं वगैरे सगळं, त्यांना काय तशी कसली गरज नाही. पण पोटापुरता असताना तुम्ही आपण कुठे ठेवायचं? हा, मग तेच समाजसेवा जे काय हो, पण आलं, ती आपण आवड use करू शकतो पूर्णपणे. तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण काय की
लोकांची मेंटॅलिटी झाली आहे आता की नगरसेवक होणार, फंड येणार, पैसे खाणार. पण ऑलरेडी जर ज्या माणसाकडे पैसा भरपूर आहे, जे की कष्टातून पोटापुरता कमवलेला आहे, भरपूर जे की आहे. कष्ट नाही हा, किती घामाचा पैसा आहे. हां, त्यामुळे जे काय फंड येईल तुम्ही पूर्ण यूज कराल. म्हणजे 100% ऑडियन्सला 100% म्हणजे आपल्या पब्लिकला कळते तरी की बाबा आपण जर योग्य माणूस निवडून दिला, म्हणजे आपण जर तुम्हाला निवडून दिला तर आपलं हे काम पूर्णपणे होणार आहे. त्यासाठीच हा प्रश्न विचारला होता. नाही बरोबर आहे, पण उत्तर पूर्ण मला द्यायचं होतं म्हणून मी देऊन टाकलं की त्याच्याकडं मी आता एवढ्या वर्षामध्ये सुद्धा मी शाखा प्रमुख, उपयोग प्रमुख, त्याच्यानंतर मला जवळजवळ 14 वर्षाचा ब्रेक मिळाला. समजून घ्या मी काय बोलते, कारण मला माहिती नाही. पदसुद्धा माझ्याकडे नव्हते, किती मोजून. आत्ता मला वाटतं डिसेंबरमध्ये 16 डिसेंबर मला वाटतं तेव्हा मी उपजिल्हा प्रमुख झाले. तरीही मी इकडं तिकडं गेलो नाही, हटलो नाही. माझ्यात जेवढं शक्य होतं पक्षासाठी तेवढं मी केलं. हे परत सांगतो तुम्हाला, मधली गॅप त्याच्यामध्ये कोणाला माझी काय वाटत होतं मला माहिती नाही. मी माझ्या तोंडातनं नाही बोलत ना. मी स्पर्धेमध्ये कोणाचेही काय कुठल्या स्पर्धेमध्ये ना, मला मी कोणाचं तिकीट कापून मला द्या म्हणून कधी कोणाकडे बोललो नाही. त्या बरोबर आहे ना, तिकीट कापून काय अजिबात की बा त्याला कशाला, आता तो एवढं वर्ष आहे आता मी त्या बरोबर आहे ना, बिलकुल. आणि हा इतिहास आहे. आणि मी 93 इथं राहतो आहे, म्हणजे ची गरज पण नाही. एवढ्या वर्षाचं जर मी इथे राहतो आहे म्हणजे प्रत्येकजण जो आहे, तुम्हाला जर नाव विचारायचं झालं किंवा त्याचं कॅरेक्टर, त्याचं हे काय करतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असं तेच ओपन आहे. आता तुमच्या फॅक्टरी MIDC मध्ये फॅब्रिकेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आता अच्छा, अजून एक सांगायचं राहिलं. जपानच्या फ्युजी फिल्मची माझ्याकडे एजन्सी आहे. कारण एक्सरेसाठी मला माझी जी मूळ कंपनी जिथून मी म्हणजे जे रोप लावलं होतं ते वाढत नंतर मग मी त्याच्यामध्ये त्याला खरं तर त्याची गरज असते त्या कंपनीसाठी. तर ती मी जपानच्या फ्युजी फिल्मची माझ्याकडे एजन्सी आहे. आता ह्या कंपनींचा आपल्या प्रभागातले यूथ आहेत ज्यांना जॉब नाही, टॅलेंटेड आहेत. साहेब मी नावं सांगू शकतो तुम्हाला, तुमचा प्रश्न मला कळला. काय जे प्लेसमेंटवाले माझे मित्र आहेत काय, मी त्यांचे ॲप्लिकेशन येतात म्हणजे कोणाही थ्रू काय, ते प्लेसमेंटवाले त्यांच्याकडे मी जातो काय, त्यांना सांगतो आणि जिथं पॉसिबल असेल त्यांची क्वालिफिकेशन किंवा हे बघून तिथं. आता MIDCमध्ये म्हणजे माझं या फॅब्रिकेशनचं असल्यामुळे इंजिनिअरिंग कंपन्यांबरोबर माझे कॉन्टॅक्ट असतात, हे भेटणं वगैरे. म्हणजे नाही, तुमचे कॉन्टॅक्ट आहेत त्यामुळं प्रभागातल्या लोकांना फायदा होईल. आधीही करत आलो आहे जेवढं शक्य. आणि अजून एक आठवलं, ह्याच प्रश्न परत विचारू नये तुम्ही, कारण ही जी कामं करतो ना त्याच्यामध्ये एक आमच्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज दत्ता मेघे त्या लोकांकडनं आम्ही संघर्ष करून समजावून सांगून, माझं सहकार्य आहे इथे आमचे विलास कारेकर काय, ते अनिल सुर्वे काय, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते. अशा सगळीच नावं मला आठवत नाही, पण हे लोकांनी आम्ही जाऊन बसून सगळ्या गोष्टीचं प्रसंगी शिवसेनेची पद्धत 10 सीट इंजिनिअरिंगच्या आम्ही रिझर्व शिवसेनेसाठी ठेवल्या होत्या. याचाच म्हणजे माझ्या मुलासाठी नाही, आमचे हंडे आहेत त्यांच्या मुलासाठी नाही, किंवा राजूराव आहेत काय यांच्यामध्ये याच्यात म्हणजे जे योग्य आहे त्यालाच भेटेल. नाही सगळे जो आमच्याकडे यायचं, बाबा आमचं असं ॲडमिशन आणलं आहे, एवढे पैसे मागतात, मग आम्ही 10 सीटचा आमचा कोटा त्यांनी ठेवला होता. आम्ही त्यांना पाठवून काय आम्ही हे कामं करायचो. पण त्याच्यानंतर काही घडामोडी घडल्या इनकमिंग आणि मग त्या माणसाने हातात घेतल्यानंतर मी काय, बघा आम्ही काय आमच्या खिशात पैसे घालण्यासाठी करत नव्हतो, म्हणून त्या समोरच्या माणसाबरोबर संघर्ष करण्याची आमची गरजच नाही वाटली. ठीक आहे, आमच्या हातातून घेतलं, चांगलं करा एवढा आमचा संदेश त्यांना दिला. ही फॅक्ट आहे, जे सांगतोय आहेत आमची माणसं. इंजिनिअरिंगची 10 सीट आणि आम्ही कोणाकडनं साधं चहाही प्यायलेलो नाही. दिघे साहेबांसोबत तुमचं काय कनेक्शन, असं कसं होतं तुमचं संबंध? माणूस वेगळेच काय, म्हणजे जे म्हणतात ना की कदाचित म्हणजे असा माणूस रात्रंदिवस भिंगरीसारखा फिरणारा, मोखाडा वगैरे म्हणजे जे म्हणतात ना ग्रामीण एरिया आहे तिथे खड्डे कसे आपला रोड कसा असेल खराब, म्हणजे
त्याला आपण हे नाही देऊ शकत त्या काळातलं त्यांचे. कारण मी पेण रायगड वडागाव माझं. जेव्हा मी मुंबईला आलो 83ला, त्यावेळची परिस्थिती सिंगल रोड आणि पावसाळ्यात एवढे खड्डे असायचे, गोवा रोड हायवे असताना सुद्धा. तर इकडच्या एरियातलं काय असेल, पण तो माणूस आहे ना कधीही. आणि हे जेव्हा मी प्रवाहात आलो तेव्हा दिघे साहेब यायचे ना, तेव्हा मी त्यांच्याकडे टक लावूनच बघायचो, खरं सांगतो. तर त्यांची नजर इकडे फिरली की माझी हिंमत व्हायची नाही त्यांच्या नजरेला नजर द्यायची. त्यांच्याबरोबरच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्या माणसाने, खरं सांगतो, एक किस्सा सांगतो हॉस्पिटलचा. माझ्या कार्यकर्त्यावर एकदा स्टॅपिंग झाली होती, वार झाले होते. तर त्यांच्या कानावर ती गोष्ट घातली मी. आता काय पुढच्या गोष्टी होत्या ते तुम्हाला नाही सांगू शकत. त्याच पिरियडमध्ये दिघेसाहेब आले आपल्या वाशीला. नगरसेवकांची मिटिंग लावली होती, काहीतरी नगरपालिकेचं हे होतं त्याच्यासाठी. मी गेलो तिथे, त्यांची मिटिंग संपली. मला असं कळलं त्यावेळेला आमची शाखा तिसऱ्या माळ्यावर ना, तर त्या दुसऱ्या माळ्यावर ह्याच्या रेसिडेंट एरियामध्ये होती. आम्ही खाली थांबलो होतो. तिथं काय शाखा एवढी मोठी नव्हती, पण मला कळलं बा दिघेसाहेब मिटिंग संपली. काय तिथं एक केबिन पण होती, तिथं बसले होते. मी गेलो, दरवाजा उघडला. साहेब आता कुठं जाणार? ठाणा हॉस्पिटलला जाऊया. बघा, म्हणजे नेता म्हणा, अजून काय त्याच्या पलीकडं, म्हणजे बाळासाहेबांनंतर जो माणूस आहे माझ्या ह्याच्यात दिवंगत. मला त्याने विचारलं ना, काय कुठला रेफरन्सची गरज नाही लागली. मला स्पष्ट सांगितलं की माझ्या गाडीच्या गाडी पुढे लाव. जे आमचे बसले होते नगरसेवक, त्यांच्याकडेही बघितलं नाही. 1 to 1. आणि मग मी हे महाजन हॉस्पिटल, तिथं महाजन हॉस्पिटल, त्याला डॉक्टर महाजनला फोन केला की बाबा असं आहे, दिघे साहेब येतात. रात्री 10:30 पावणे 11 वाजता. का? गेट उघडा ठेवायला सांग वॉचमनला, कारण त्याच्यानंतर गेट लावतात. आले, आमच्या कार्यकर्त्याला बघितलं. तोही विद्यार्थी सेनेचाच एक पदाधिकारी होता. आलं आणि तेवढ्यात अरुणा पाटील म्हणून आमच्या घनसोलीची एक खरोखर डॅशिंग कार्यकर्ती होती. तिला दुर्दैवानं कॅन्सर झाला. ती पण तिथे होती आणि ती बऱ्याच वेळा सांगायची. आता दिघे साहेबांचा वाढदिवस होता आणि तेव्हा मला भेटली त्या पिरियडमध्ये. मला म्हणतं मी आठवण काढली असं सांगत दिघे साहेबांना. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे खरोखर एकदम गुण बघून त्या माणसाला त्या गेलं. बरं, तिथं ठीक आहे, झालं सगळं. आता पुढच्या गोष्टी मला नाही बोला. मी गाडीत माझं सोडायला आलो त्यांना गाडीत, आणि तेव्हा दिघे साहेब निघून गेले तिथून. काय ही एक महत्त्वाची, कारण आता माझा कार्यकर्ता डायरेक्ट दिघे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. आता खरं तर काही लोकांचं काम होतं दिघे साहेबांना आठवण करून नाही दिली, पण मी माझ्या कार्यकर्त्याला सोडणार नव्हतो. जो माझा आहे तो माझा आहे. आणि शेवटची घटना जर दुःखात सांगायची असेल तेही सांगतो तुम्हाला, ऐकायचं असेल. ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला दिघे साहेबांचा, म्हणजे खरं तर त्यांचं चरित्र्यासाठी, म्हणजे माझ्यासारख्याकडनं अर्धा 1 तास म्हणजे बोललो तरी कमी होईल, कमीत कमी 1 तास. शेवटची बरं, त्याच्या आधी दिघे साहेब यायचे इलेक्शनच्या पिरियडमध्ये स्पेशली. आणि आम्ही कार्यक्रम काय करायचो, आम्ही कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यांना वह्या वाटप. आणि परिस्थिती आमची अशी व्हायची की दिघे साहेबांनी 10चं टायमिंग दिलं आहे, दिघे साहेब येणार 1 वाजता. त्याचं माझं कारण काय आहे, प्रत्येकजण त्यांना आग्रह करायचा माझ्या कार्यक्रमाला, आणि मग तिथं लेट करत सगळ्यांना. आणि आम्हाला ऑकवर्ड काय वाटायचं, बघा एक लक्षात, लहान मुलं आहेत तर ठीक आहे, आम्ही त्यांच्यासाठी सगळं करायचो. पण दिघे साहेब आल्याशिवाय आम्ही प्रोग्राम कधीच असं केलं नाही. बा नाही येत तर आपण, आज ती परिस्थिती नाही, नेता नाही आला चला आपण चालू करूया. ज्या वेळेला दिघे साहेबांचा प्रचारासाठी यायचे ना रात्री, म्हणजे सगळं एवढं ठाणा जिल्हा, नवी मुंबई त्यांच्याकडे होती, ज्यामध्ये मधल्या घडामोडी झाल्यानंतर. तेव्हा प्रत्येक ह्याला, म्हणजे मतदाराच्या म्हणजे ऑफिसला, आता समजा माझं हे ऑफिस आहे, रात्री उशिरापर्यंत फिरायचे. आणि झोप कशी असायची, आरमाडा गाडी, ड्रायव्हरच्या बाजूला बसायचे. मागची त्यांचे जे हे होते बॉडीगार्ड कम जे त्यांचे सहकारी,
छोट्या उशा त्यांच्या एका बाजूला इथं ठेवणार, एका बाजूला असे ठेवणार. आणि ती आता समजा म्हात्रेच्या इथून गेले, आता कुठे जायचं आहे, सेक्टर 8ला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर परत ते उठणार, आम्हीच घेऊन जाणार आणि आमच्या गाड्या पुढे ते तेवढी झोप घ्यायची. फक्त हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे. कोणी सांगितलं याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. इथं कुठल्याही कोपऱ्यातून लोक जी जायची ॲडमिशन होत नसेल ना, तिथं 4 टाईप मशीन होते आणि 4 कर्मचारी होते. दिघे साहेबांच्या लेटर ॲडवर जी समजा एखाद्याने ॲडमिशन होत नाही त्यांची नावं टाईप करून नंतर दिघे साहेबांची सही करून प्रत्येक ठिकाणी जायचे, कानाकोपऱ्यात, नवी मुंबई असू दे, बाकीचे ठाणे जिल्ह्यात असू दे, तिथं. तर मी म्हणजे कदाचित दुसऱ्याला वेगळा वाटत असेल की दिघे साहेबांनी फोन केला किंवा निरोप दिला तरी तुमची ॲडमिशन व्हायला पाहिजे, पण जिथं बसायलाच जागा नाही. स्वतः जातात स्वतः अशासाठी की शाळेतले बेंच जरा कुठेतरी जागा सरकवा. अजून 2 विद्यार्थी तरी एका क्लासमध्ये ॲडमिशन. म्हणजे एका क्लासमध्ये 2 इंटू बाकीचं, हे सगळं त्यांच्या ह्याच्यातलं मी बघितलं. आणि त्याच्यानंतर शेवटची भेट माझी म्हणजे अशी भेटच नाही झाली की ॲक्सिडेंटचं कानावर आलं. ॲक्सिडेंट झालं म्हणून कानावर आलं बातमी. आम्हाला शॉक, कारण घाबरलो आम्ही. कारण आम्ही ज्यावेळेला दिघे साहेब आमच्या नवी मुंबईला यायचे आणि सांगायचे आम्ही डोंबिवलीला चाललो आहे, आम्ही त्यांच्या मागं, त्यांची गाडी म्हणजे एवढ्या अंतरावर की आम्ही त्या रूटमध्ये, आम्हाला रूट समजायचं आहे. मग ठीक आहे, डोंबिवलीला गेलो ना, मग तिथे विचार दिघे साहेब कुठे आहे, आम्ही पोहोचायचो. म्हणजे त्या माणसाचा ॲक्सिडेंट छोटा नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री मला वाटतं मी चांदेना फोन केला, आमचे जुने कार्यकर्ते चांदेना फोन केला. चांदे असं जाऊया का, प्रभाकर चांदे. आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी गेलो, शिंगाने आला. एक लाईन पूर्ण रिक्षाने भरली होती, एक 4 व्हीलरने, आणि ओळखीचे. आणि ॲक्च्युली तो हॉस्पिटल आणि तिथलं अंतर जास्त आहे कंपाऊंडचं. ते चिंचोळा भाग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पार्किंग ठेवली होती. पण रस्त्यात येताना माणसं जी भेटली त्यांना विचारलं काय कसं आहे, काय ना म्हणते. तुम्ही म्हणजे हॉस्पिटलमध्ये म्हणजे बघितलं होतं दिघे साहेबांना? हो. रात्री समजल्यानंतर माझ्या शेजारीच राहतात प्रभाकर चांदे. ते माझी प्रभाग समितीचे सदस्य पण आहे, नगरपालिका सक्रिय कार्यकर्ते. तर त्यांना फोन केला की आपण जाऊया. म्हणजे जे ॲक्सिडेंट म्हणण्यापेक्षा आमचा सगळं थरकाप झाला होता एक प्रकारचा. कारण गाडी त्यांना प्रत्येक वेळेला टाईम म्हणजे किती लेट हे पण त्यांनाही हे करत असेल, म्हणून काहीतरी जास्त असेल. पण गेल्यानंतर रस्त्यातच सांगितलं गाडी लावल्यावर तिथे जाताना म्हणजे व्यवस्थित काय. एवढी मोठी हे असेल ती रूम, मला आठवतं ते भिंतीकडे पाय होते, भिंतीकडे पाय म्हणजे कॉटवर लागूनच, असे कॉटला लागूनच त्यांना झोपवलं होतं. आणि चेहरा दिसेल सगळ्यांना लांबूनच त्याचे. तेव्हा आम्ही बघितलं की एक पट्टी लागली होती, फक्त जे आपण साधं काय लागलं ना त्याच्यावर, आणि डाव्या पायाला ते बँडेज साधं सिम्पल, म्हणजे शूज वगैरे आल्यावर आपण पाय दुखायला लागल्यावर त्या टाईप आहे. तेव्हा काही रिस्पॉन्स म्हणजे झोपले होते का? झोपले होते. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो मी. तिसऱ्या दिवशी मी ऑफिसचं काम घरी आणलं होतं, रात्रीची वेळ होती. मी टी व्ही लावली होती, माझ्या बेडरूममध्ये होतं, मला डिस्टर्ब होऊ नये बेडरूममध्ये, आणि टी व्ही लावून म्यूट केलं होतं आज तक. तर अचानक नजर वर गेली आणि एक कॅप्शन चालू झाली, ठाणा जिल्हा प्रमुख आनंद दिघे का निधन. कोणालाच नाही, काय एकटाच निघालो आणि साहेबांच्या मठासमोर फुटपाथवर बसलो रात्रभर. आणि जेव्हा बॉडी आल्यानंतर मग तिथे म्हणजे तिथे जागा कमी असल्यामुळं मग साहेबांचं पार्थिव आलं. इकडच्या राईट साईडची भिंत आहे ती तोडली, कारण एंट्री त्यांच्या इथून होती, जी जुनी होती तीच, फक्त बाहेर जायला, कारण एवढा समुदाय आहे. मग त्यांनी एक रोड काढला भिंतीचा बाहेर जाण्यासाठी बाजूच्या इथून. दर्शन घेतलं परत 2-3 वेळा आम्ही वाकून मागून असं होतं.
आणि जेव्हा त्यांचं हे अग्नी दिला त्यावेळेला वसंत डावकऱ्यांचा एक हे वाक्य मला अजूनही आठवतं आहे की वसंताच्या जीवनातला आनंद निघून गेला. हे माझ्या अजूनही लक्षात आहे. तर हे तुम्ही जर प्रश्न विचारता ना की बाबा पुढं काय निवडून आल्यावर काय आलं, हे शक्यच होत नाही आमच्यासारख्या माणसाला, ज्याने स्वतःसाठी काही मागितलं नाही संघटनेसाठी. बाळासाहेबांचं आठवतं ना की जसं मला सांभाळलं तसं उद्धवला आणि आदित्यला सांभाळलं. पक्षाने द्यायला पाहिजे त्याच्यातलं मी नाही. इव्हन काही लोकांचं मी नाव पण सांगू शकतो, सांगणं चुकीचं आहे. नगरसेवकाला उभं राहिल्यावर त्यांना मी 50,000ची मदत केली होती. ही जुनी गोष्ट. किती? माझ्या ऑफिसला येऊन मी वाउचरवर सही पण घेतलेली आहे. नाव सांगण्यात मजा नाही, काय अर्थ पण नाही. ठीक आहे, ज्या गोष्टी आहेत पक्षासाठी केल्या आणि अजूनही करतो. तात्या, तुम्ही जेव्हा तुम्हाला ही न्यूज कळाली दिघे साहेबांबद्दल, तुमची जर आता यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, तुमच्यासाठी काय होते दिघे साहेब तुमच्या मला तर आयुष्यात? हातरात बसला गडबडी, कारण आदल्या दिवशी मी पेपर होता घरी गेलो होतो आणि बोललो होतो हॉस्पिटलमध्ये म्हणजे हा तात्यानं तेव्हा सोडलं बोलत असेल. होते. तात्यानं सोडलं असेल, पण आम्हाला सामान्य कार्यकर्त्याला, कारण तात्या तालुका प्रमुख होते ती म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा लक्षात घ्या. नाही, नंतर त्यावेळेला अच्छा, हा शहर प्रमुख, त्याच्यानंतर शहर. बरोबर. बोललो मी त्या दिवशी बोललो त्यांच्याशी, आणि म्हणून मला शॉक बसला की कसा झाला बोललो. आणि त्यानं काही प्रश्न विचारलो मी. काय बोलले साहेब? साहेब पुन्हा मी त्याला बोललो, साहेब सिगरेट वगैरे सोडा होतं. नाही काय नाही, सिगरेटने काय नाही, काय झालं नाही, काय नाही झालं मला. गोष्ट खरी. अशात चहा, सिगरेट. हे शब्द त्याने बोलले नाही. सिगरेट भयंकर बोलले. ते शेवटचं बोलणं झालं तुमचं. आणि दुसरा विषय नाही आम्हाला ते पण नाही. व्यवस्थित बोलणं चांगलं आहे. मी काय वाईट बरोबर नाही असं नाही, माझी तब्येत व्यवस्थित आहे. काय थोडंसं माल लागलेलं आहे, थोडंसं जखम लागली होती, एवढं काय ते सिरियस नव्हते. पण ते काय झालं नंतर काय समजलं. आता काही पद नसताना सुद्धा तुम्ही कामं केलेत, पॉवरचीच काय गरज आहे तुम्हाला? कारण काही गोष्टी अशा असतात, एक लक्षात घ्या की सरकारी ह्याच्यामध्ये काही ठराव आणायचे असतात तुम्हाला, नगरपालिकेमध्ये ठराव पास करून द्यायचे असतात. काय ते याच्यासाठी तर तुम्हाला सत्तेत जायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की महापौर आपलाच व्हायला, पण आम्ही तेही ह्याच्याने प्रयत्न करतो. मी आज एक पदाधिकारी पण आहे, उपजिल्हा प्रमुख. पण एक नगरसेवक म्हणून तुम्हाला पद मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक अधिकार फास्ट होतात काम. फास्ट होतं. आयुक्तांपर्यंत तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, त्यांच्याशी फाईट करू शकता, नुसतंच नाही. आणि मी फाईट करणारा माणूस आहे. जे होत नसेल माझं का नाही होत. तुम्हाला शिवसेना बघून आलेला आहे त्यामुळं. हो, नाही जे जगून आलं, बघण्यापेक्षा जगून आलं. जगलो आहे. इलेक्शन असा कुठला नसेल की म्हणजे आधीची गोष्ट आहे की नगरपालिका, आमदारकी, खासदारकी व्हायचंच. आणि कोणासाठी? माझ्या उमेदवारासाठी, माझ्यासाठी नाही. तात्या, आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी ऐकल्या तुमच्या, एवढं जाणवलं की म्हणजे खरा शिवसैनिक आत्ता उभा राहिलेला आहे. मग खऱ्या शिवसैनिक उभा राहिला आहे, मग तुम्ही खऱ्या शिवसैनिकला काय आवाहन कराल? खरा म्हणजे सच्च्या शिवसैनिकांसाठी मी एवढंच आव्हान करेन, सगळ्या वार्डातल्या माझे सहकारी जे होते ते सुद्धा, आणि आजचे पदाधिकारी आणि जनता, यांना सगळ्यांना माझं आव्हान असं आहे की एक सच्चा कार्यकर्ता, खरोखरच लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, आणि म्हणजे भोगबाजी नाही, एकदम सच्च्या दिलाने काम करणारा, आणि कुठल्या पण रात्र अपरात्रीसुद्धा जो आपल्यासाठी धावून येणारा असा कार्यकर्ता आहे. वार्डातल्या समस्या तर सोडविलंच, पण इतर ज्या समस्या आहेत अनुषंगाने त्या सगळ्या तो निश्चितच सोडवेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की त्याने दिलीप पात्रासारख्या सच्च्या माणसाला निवडून द्यायला पाहिजे, बहुमताने निवडून द्यायला पाहिजे, द्यावं अशी मी विनंती करतो. आणि तुम्ही काय आवाहन कराल प्रभाग क्रमांक 5च्या नागरिकांना? मी माझ्या
मतदार बंधू भगिनींना नम्रपणे विनंती करू इच्छितो की आत्तापर्यंतचा माझा शिवसेनेमध्ये असलेला प्रवास हे तुमच्यासमोर मी स्पष्टपणे ठेवलेला आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला प्रभाग क्रमांक 5मधून आमचे शिलेदार ॲडव्होकेट प्रियंका माने, अ गटातून, ब गटातून मी स्वतः दिलीप म्हात्रे, क गटातून पूनम आगावणे, ड गटातून चेतन नाईक यांना जास्तीत जास्त मतांनी बहुमताने निवडून द्या ही तुम्हाला कळकळीची विनंती.